यानंतरची बातमी आहे नाशिकमधून, कारण नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे काका पुतण्याचे एकत्रित बसलेले बॅनर आता झळकत आहेत। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित बॅनर लागल्यानं आता सर्वांनीच भुवया उंचावलेल्या आहेत। मनसे आणि शिवसेना ठाकरे गट संभाव्य युतीचे नाशिकमध्ये सुद्धा पडसाद उमटतायत। मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात येते। दोन्ही पक्षांकडून युती होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात असा आशय सुद्धा या बॅनरवरती देण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरेंचा 13 जून आणि राज ठाकरेंचा 14 जून रोजी वाढदिवस असतो आणि या दोन्ही काका पुतण्याला आता शुभेच्छा देतानाचे बॅनर हे झळकताना पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीची आपण बातमी बघितली तर मुंबईमध्ये सुद्धा अशाच आशयाचे बॅनर लागले होते आणि आता नाशिकमध्ये सुद्धा या काका पुतण्याचे बॅनर लागल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसाठी आता अनेक कार्यकर्ते सुद्धा पुढाकार घेतल्याचं आपण या बॅनरच्या माध्यमातून पाहतोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नाशिकमध्ये सुद्धा आशयाचे बॅनर लागतात, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होईल अशा पद्धतीची चर्चा आहेत। पण हे युती व्हायच्या आधीच जे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे सकारात्मक असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज सुद्धा नाशिकच्या नाशिक रोड भागामध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अशा पद्धतीचे दोघांचे फोटो असलेले बॅनर्स जे आहेत ते वेगवेगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत। अगदीच काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी जाऊन मनसे कार्यालयाला भेट दिली होती। याही ठिकाणी अशा पद्धतीचे बॅनर्स लावले होते। त्यामुळे दोन ठाकरे बंधूंमध्ये जे युती होण्याआधीच स्थानिक पातळीवर मात्र सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे सकारात्मक असल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय नाशिकमध्ये सुद्धा काका पुतण्याचे बॅनर्स लागलेले आहेत। मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावल्याचं आता